महिलांना रणरागिणी म्हटले जाते. महिला संपूर्ण कुटुंब सांभाळते. नोकरी, व्यवसाय अत्यंत धाडसाने व जिद्दीने करते. पुरुषांच्या खांद्याला खांदा नाही तर काही जागी पुरुषांपेक्षा मोठ्या कामगिरी महिला पार पाडतात. महिलांच्या हक्कांसाठी, समान वेतन आणि मतदानाच्या अधिकारासाठी सन 1908 साली न्यूयॉर्क शहरात 15,000 महिलांनी मोर्चा काढला होता. या दिवसाच्या चळवळीची आठवण म्हणून 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सर्वत्र साजरा होत असतो. मात्र ह्या घाईगडबडीत स्वतःच्या प्रकृतीकडे तिचे कायम दुर्लक्ष होत असते. अंगावर काढायचे हे वाक्य जणू महिलांसाठी सांगितले गेले आहे की काय. छोट्या छोट्या शारीरिक तक्रारींकडे ती कुटुंबासाठी दुर्लक्ष करीत असते. मात्र काही व्याधी वाढल्यानंतर त्याचे गांभीर्य समजते. त्यात कधीकधी उपचार उशीर झाल्याने महिलांना आपला जीवही गमावा लागल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. महिलांमध्ये प्रामुख्याने कर्करोग म्हणजे कॅन्सर व्याधी होत असते. वेळीच तपासणी व योग्य उपचाराअभावी अनेक महिलांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पत्रकार महिलांकडून जनजागृती व त्यांची तपासणी यासाठी नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या अनुषंगाने पालिका आरोग्य विभागाने नवी मुंबईतील पत्रकार महिलांसाठी कर्करोग तपासणी 1 दिवसीय शिबिर नेरूळ येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात घेण्यात आले. आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रशांत जवादे यांच्या कुशल नेतृत्वात या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा हा वृत्तांत खास न्यूजशाही चॅनल परिवारातील तमाम महिला प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. महिलांना व मुलींना आग्रहाचे निवेदन. आवाहन. कृपया कोणतेही दुखणे, शारीरिक तक्रार दुर्लक्षित करू नका. दुखणे अंगावर काढू नका. नवी मुंबई महिला पत्रकारांतर्फे महिलांनी वेळोवेळी कर्करोग व इतर व्याधींची तपासणी करून घ्यावी व आपले अमूल्य जीवन सुरक्षित करावे असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्याला माहीतच आहे की 8 मार्च रोजी महिला दिन सादर करण्यात आला आणि काही ज्येष्ठ महिला पत्रकार नवी मुंबईचे आहेत त्या मला अप्रोच झालेले आहे की आपल्याला एक कॅन्सर डिटेक्शन शिबिर महिला पत्रकारांसाठी खास करून ठेवायचं आहे. तर मग आज आपण 28 मार्चला मीनाताई ठाकरे हॉस्पिटलला आपण ते कॅन्सर डिटेक्शन शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामध्ये आपण महिला पत्रकारांसाठी फ्रीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतील किंवा सर्वायकल कॅन्सर असतील या संबंधी त्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांच्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि इतर काही ज्या तपासण्या लागतात पॅथॉलॉजिकल टेस्ट त्यासुद्धा आपण या इथे त्यांच्या करून घेण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहीतच आहे की महिला या सगळ्यात शेवटी आपल्या स्वतःवर लक्ष देतात. पहिले तर त्यांचे पती असू दे, मुलांवर, आणि शेवटी मग त्यांना काही त्रास झाला तर शेवटी ते त्यांच्यावर लक्ष देतात. तर या धकाधकीच्या जीवनामध्ये मला आवाहन करायचं सगळ्या महिलांना की आपली तब्येतीकडे आपण जेवढं इतरांकडे लक्ष देतो तेवढंच लक्ष आपण स्वतःकडे पण द्यावं आणि महानगरपालिकामध्ये ज्या सुविधा आहेत त्याचा नक्कीच आपण फायदा घ्यावा. महिला पत्रकार असून आम्ही नेहमीच रुटीनच्या धावपळीत असतो, कधी ब्रेकिंगसाठी, कधी घराच्या कामांसाठी. महिला दिनाच्या निमित्त NMMC आमच्यासाठी हे एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केल्याबद्दल खूपच आभार मानतो आणि हे खूपच छान एक्सपिरियन्स होतं. युजली आम्हाला हेल्थ कॅम्प्स कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला पण जायचं म्हटलं तर लाईनीत थांबा, वेळ जातोच. हे आमच्यासाठी स्पेसिफिकली ऑर्गनाईज केल्यामुळे आमचं सगळं पटापट आटोपलं आणि आता आम्ही परत आमच्या रुटीनमध्ये परत नेहमीप्रमाणे धावपळ करायला फ्री आहोत. अशा प्रकारचे हेल्थ कॅम्प ऍटलीस्ट वर्षातून 2दा तरी आयोजित करायला पाहिजे महिलांसाठी. याच्यासोबत मला वाटतं पुरुषांसाठी पण एक असायला पाहिजे. त्यांचे पण डेलीमध्ये भरपूर काही स्ट्रेस, भरपूर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं हे शक्य होत नाही. तर हे फक्त महिलांसाठी नसून सगळ्या पुरुषांसाठी पण एक आयोजित करायला पाहिजे. मार्च महिना हा महिलांमध्ये ओळखला जातो, तो मेन म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. मार्च महिना संपूर्ण महिना हा महिला दिन म्हणून साजरा केला जावा अशी आमची नवी मुंबईतल्या महिला पत्रकारांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे महिलांच्या आरोग्य तपासणी आणि कॅन्सरच्या हेल्थ चेकअपसाठी आम्ही एक प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांच्या सहकार्याने आम्ही नेरूळ इथल्या माता बाल रुग्णालयामध्ये महिला पत्रकारांसाठी एक आरोग्य कॅम्प घेतला. त्याच्यामध्ये आम्ही ब्लडच्या सगळ्या, रक्ताच्या सगळ्या चाचण्या, तसंच गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याच्याही चाचण्या करून घेतल्या आणि या सर्व ह्याच्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो.
आणि महिलांनी केवळ महिला पत्रकारांनीच नव्हे तर महिलांनीही कर्करोगाबाबत जागृत राहून आपली आरोग्य चाचणी करून घ्यावी असं आवाहन मी या निमित्ताने करते.